मी शुभांगी। आज तुम्हाला मी थोडीशी केसांबद्दल माहिती सांगणार आहे। म्हणजे मी कशा प्रकारे काय काय करते केसांसाठी। आता केस असेही बऱ्यापैकी आहेत माझे, थोडीशी मध्ये मध्ये केस गळती होत होती। पावसाळ्याचे दिवस म्हणले की दमट वातावरणामुळे आपल्या केसांची खूप गळती होती। आता प्रत्येक स्त्रियांचाच हा प्रॉब्लेम आहे, पण त्यावरती अगदीच म्हणजे छोटासा उपाय आहे। आता असं भरपूर काही आपण घरातले म्हणजे कोरफडीचा गर वगैरे लावायचा आहे, असे तर छोटे मोठे उपाय आहेतच, पण त्याच्यासोबतच एक खूप प्रभावी उपाय आहे आणि तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता रात्रीच्या वेळी आपल्याला हे काम करायचं आहे। मी हे तेल ना एकदाच करून ठेवत असते आणि मग ते असं रात्री आपल्या केसांवरती लावून घ्यायचं। थोडंसं जास्त प्रमाणात तेल लावायचं, अगदी असं चिपचिप वाटेल पण थोडं जास्तच लावायचं, जेणेकरून हे तेल मुळापर्यंत जाईल। असं थोडे थोडे केस करून पूर्ण केसांना अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आणि मग सगळीकडे लावून झाल्याच्या नंतर केस याची आता वेणी घालायची। आपण अशी वेणी थोडीशी गच्चच घालायची, जास्तही सैल नाही आणि जास्त गच्चही नाही, अशा प्रकारे ही वेणी घालायची। थोडीशी टाईट येऊ द्यायची वेणी आणि जर शक्य झालं तुम्हाला तर दररोज रात्री न चुकता वेणीच घालायची आपल्या केसांची। यामुळे केसांची गळती खरंच खूप कमी प्रमाण होते केस गळतीचं। एक वेळेस नक्की ट्राय करून बघा, याचा काय रिझल्ट येतो तेही बघा। आता मी तरी दररोज अशा प्रकारेच वेणी घालत असते केसांची, तुम्ही बघा हे करून। खूप छान हाही म्हणजे प्रभावी उपाय आहे आणि अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग अशी दुमडून वेणी घालायची केसांची। आणि मग आता पूर्वीपासूनच मला ही अशी सवय आहे, एखाद्या वेळेसच राहील म्हणा, पण दररोज शक्यतो मी अशी वेणी घालत असते दुमडून। आणि त्याच्यानंतर मग आता हे केसांना तेल लावून हे रात्रभर असंच ठेवायचं। थोडंसं चिपचिप वाटेल पण हळूहळू सवय झाल्याच्या नंतर काही वाटणार नाही। त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण जो शॅम्पू तुम्ही रेग्युलरली जो यूज करता त्याच शॅम्पूने स्वच्छ असे केस धुवून घ्यायचे आणि मग आता ओले केस लगेच विंचरायला वगैरे घ्यायचे नाहीत। मग त्याला आता काही काही बायांना सवय असते किंवा मलाही सवय होती आधी, आणि एखाद्या वेळेस माझंही तसं होतंच कामामध्ये ते म्हणा, की असं टॉवेल बांधलेला असतो आणि तो जरा जास्त वेळ राहतो। पण शक्यतो आपण ठेवायचंच नाही जास्त वेळ, कारण टॉवेल ठेवल्यामुळे केस असे ओढले जातात आणि ओले केस जरा जास्तच गळत असतात त्याच्यामुळं। आणि हे असं करकर केसांना पिळायचंही नाही टॉवेलामध्ये टाकून, यामुळेही केसांची गळती होत असते, कारण ओले केसांच्या मुळा खूप म्हणजे कमजोर झालेल्या असतात, त्याच्यामुळं मग पुन्हा नंतर खूप केस गळतात हे असं जर झालं तर। तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या तर केस गळती खरंच खूप कमी होईल। आणि लक्षपूर्वक हे असं केलं तर अशा प्रकारे केसांना म्हणजे पुसून घ्यायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे। त्याच्यानंतर आता आली वेळ विंचरण्याची। 80% ओले केस असतील तर विंचरले तर काही हरकत नाही, सगळेच वाळू दिले तर खूपच म्हणजे धुतलेल्या दिवशी केस तुटतात आपले। त्याच्यामुळे असे थोडे थोडे ओले केस असले की विंचरून घ्यायचे। आधी मोठ्या दाताच्या कंगव्यानं विंचरायचं आणि मग नंतर छोटे जे दात असतात, छोट्या दाताचा कंगवा असतो त्याच्याने विंचरायचं। याच्यामुळे कसं मोठ्या दाताच्या कंगव्यानं आधी विंचरल्यामुळं जो गुंता होतो तो सहज निघतो आपल्या केसातला, आणि जर छोट्या दाताच्यानं तुम्ही आधीच विंचरला तर हे केस जास्तच तुटतात आणि जास्तच गळायला लागतात। मग ओले केस आधीच जास्त कमकुवत झालेले असतात त्याच्यामुळं। त्याच्यानंतर मग सगळा गुंता वगैरे काढून घ्यायचा, व्यवस्थित असं डोकं विंचरायचं आणि असेच थोडा वेळ क्लेचर लावून हे केस म्हणजे ठेवायचे पूर्ण कोरडे होईपर्यंत। आणि ज्याला तेल लावायची धुतल्याच्या नंतर सवय ते तेल लावू शकतात। आता मी तर काही तेल लावत नाही, मी असं आधीच तेल लावते आणि हे असं आधीच तेल लावल्यामुळे केसांना खरंच खूप छान फरक पडतो, केस गळती जास्त होत नाही आणि त्याच्यानंतर मग आपले केस शायनी आणि मऊसुद्धा होतात, खूप सॉफ्ट होतात केस, खरंच खूप मऊ लागतात। तुम्ही असं हे रेग्युलरली खरंच करून पहा। चला मग आता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत